चला, शुभ सकाळ. आता आम्ही चाललोय. कुठे चाललो आपण? नांदेड. आम्ही नांदेडला चाललोय. आता आमच्या दोघांचं पण आवरलेलं आहे. आता आम्हाला मम्मीनं काही थोडंफार खायला दिलं करून आणि आता आम्ही निघालेलो आहे. आमचं आवरलेलं, आता आम्ही निघतोय. चलो, आता आम्ही चाललेलो आहे. आम्हाला वाटी लावायला आलेल्या आहेत. नांदेडला माहिती आहे त्याला, नांदेडला चाललो म्हणून. हे बघा, हे पुसताय गाडी. चला आता निघूयात. आता बसलेलो आहेत आम्ही. दरवाजा वगैरे लावला. चलो, त्यांचा मोबाईल चार्जर लावून देतो. चाललो आम्ही आता. आता आम्ही चाललेलो नांदेडला. नांदेडला आम्ही आता कोणाच्या घरी जाणार आपण? नांदेडला चाललो आपण. आता सध्या आपल्याला जायचंय जालन्याला. आम्ही जालन्याला जाणार आहे. घनसावंगीला जायचंय. जालना घनसावंग. तिथं कोणाच्या घरी जाणार आहे? उगल्याला जायचंय रोहित दादा उगल्याच्या घरी. त्यांच्या घरी जायचंय. चाललो आपण त्यांच्या घरी. त्याच्यानंतर आपल्याला भेटणार आहे तोडकर सर. त्यांच्या पण घरी जायचंय आपल्याला. तोडकर सरांच्या. चला आता आम्ही निघालेलो आहे. आता जातो. चलो, फायनली आम्ही पोहोचलो राहुल दादाच्या आणि त्यांच्या घरी. गार पडले तुम्ही. मजा. तुमच्या रुबीवाणीचे का रुबीत नाव आहे का? हा बरोबर. आम्ही पोहोचल्याच्या नंतर दादानी त्यांनी म्हणजे आमच्यासाठी स्वयंपाक ते तयार केलेला होता. लगेच आम्ही जेवण ते केले आणि आम्हाला लगेच निघायचं होतं नांदेडसाठी. चला आता आम्ही. चला माझा भाऊ रस काढला आम्हाला. भाऊचे वडील आहे. रस काढाच काम चालू आहे दादा. लय भारी माणसं आहे बरं का. हे शेती आहे यांची. माय सवारी 3 तास बोलून घेता. नाही बोलू आता घरी गेल्यावर. असं बोलते ना आमचे. नाही जय श्रीला बोलायला लागतं. नाही आम्ही घेतलं. या ना मित्रांनो, आज आपल्या इथं शेतकरी जोडी रील स्टार जयश्री ताई आणि हे आपले प्रशांत भाऊ आलेले आहेत. तर मित्रांनो, हे फक्त आणि फक्त आपल्याला भेटण्यासाठीच आपल्या शेतामध्ये आलेत. खरंच त्यांना भेटून इतकं मनाला खूप आनंद झाला. मनामध्ये आनंद, गगनामध्ये आनंद मावाना. मित्रांनो, खरंच खूप भारी दुईचा बी स्वभाव आहे आणि हे सुद्धा शेतकऱ्याचे विषय यांचं कंटेन आहे आणि शेतकरी व्हिडिओ काढतात. बघा, दोईचा स्वभाव एकदम नंबर 1 आहे. एकदम भारी स्वभाव आहे दोईचा बी. हे बघा, इकडे ताई आहेत, जयश्री ताई आहेत आणि भाऊ आहेत पाठीमागं. जय शिवराय. तुम्हाला काम होत नाही बाबा. चला आता आम्ही निघतोय. तोडकर सर ते आलेत. मग नंतर त्यांनी वापस रस बनवला आणि लगेच त्यांनी रस ते पिला आणि आम्ही लगेच निघालो. चला आता आम्ही आमच्या गाडीमधून बॅग ते काढून घेतो आणि लगेच आमची गाडी आम्ही रोहित दादाच्या त्यांच्या घरीच लावणार होतो. मग त्यांच्यामुळे आम्ही सरांच्या त्यांच्या गाडीत जाणार आहे. त्याच्यामुळे आता आम्ही बॅग ते काढल्या, चाललोय. आता आम्ही गाडीमध्ये बॅग वगैरे टाकून दिल्यात. झाल्या आता टाकणं आणि लगेच आम्ही निघालोय. चलो. त्यानंतर आम्ही थोडंच पुढे गेलो. तेवढं छान फुलं होते तिथं. लगेच आम्ही फोटोशूट ते केला. म्हणजे आम्ही फोटो काढणारे भलेच मोक्कारे. मग झाले फोटो ते काढणं आणि वापस निघालो आम्ही. आम्हाला आता यवतमाळला जायचं होतं हे माहीत झालं आम्हाला. चलो, फोटो काढणार. तुमच्या पैसे बसू जाम झाले. गाडीत बसून बसून एवढं बोर झालं होतं आम्ही की मग लगेच आम्ही लस्सी ते पिण्यासाठी बसलो एका ठिकाणी. पाणी घेतलं, मग लस्सी पिली, मस्तपैकी पिऊन घेतलं आणि वापस निघतोय. चलो. गरम झाले.
आता डायरेक्ट काच बंद. वापस निघाल्याच्या नंतर लगेच आम्ही थोडं पुढं गेलो आणि एक गाव लागलो. इतकं छान, म्हणजे तिथं एवढं छान पुतळा आहे हा. आम्ही ते बघून म्हणजे हैराण झालो आणि तिथं फोटो काढण्यासाठी थांबलो. डोंगर खेड्या इथे सूर्यांचा पुतळा बघितला आणि अख्ख्या टीमला वाटलं इथे आपण काहीतरी घेण्यासारखं आहे. आणि खरंच खूप छान पद्धतीने इथं सूर्यांच्या पुतळ्याची पूर्ण जोपासना केली आहे आणि जबरदस्त लुक आहे इथला. कुठला काळी कचरा नाहीये. पुन्हा बघण्यासारखं तर खरंच आहे. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय पुतळे स्पर्धा चालू आहे इथे मांडण्याचा तिथे मांडण्याचा, पण पुतळ्याचं जोपासना कशी करावी इथं आल्यानंतर शिकायला मिळतं आहे. आणि अक्षरशः इथली स्वच्छता, इथली झाडं झुडपं आणि इथे बघितले पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर जर पाहिला तर निर्माण खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि ज्यावेळेस आम्ही गाडी उभं केली गेटच्या समोर, तिथं बुटं वगैरे आम्ही काढली बाहेरच, आणि ज्यावेळेस एंट्री आतमध्ये केली त्यावेळेस बघितला हा परिसर, अक्षरशः खरंच फोटो काढण्याचा मोह आमच्या व आमच्या टीमला सुद्धा आवडला नाहीये. जबरदस्त झालेली इथं आहे. आणि लोकेशन आहे डोंगरकडा, तिथे कुठलं स्वयंभू ना त्या पाठीचा देखील आम्ही तुम्हाला फोटो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण ती त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही पोहोचलो माहूरगड येथे. आणि लगेच आमचे रूम वगैरे ते बघितलं आणि फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर म्हणजे त्यांनी आमचे रूम वगैरे सगळं बुक करून ठेवलं होतं. आम्ही गेलो आणि लगेच रूममध्ये म्हणजे फ्रेश वगैरे झालो. यांचं चालू होतं, विचार करत होते हे काय कोणती रूम कोणाला घ्यायची काय घ्यायची. लगेच आम्ही फ्रेश ते झालो आणि लगेच खाली आलो जेवण्यासाठी. चलो, काही जण म्हणत होते जेवण करायचं, कोणी म्हणत होतं चहा प्यायचा. यातच कन्फ्युजन झालं आणि लास्टला चहा घेतला आणि लगेच जेवणाला वेळ असल्यामुळे मग आम्ही चहा घेतला आणि लगेच बाहेर बसलो. मग थोड्या गप्पा चप्पा झाल्या आणि लगेच मग यांचं थोडंफार चालू होतं. जेवणासाठी एवढी गर्दी होती हॉटेलमध्ये की आम्ही वेटिंगवर बसलो होतो आणि फायनली 1 तासानंतर आम्ही जेवायला बसलो. आता आमचं जेवण तेच चालू आहे. चला आता जेवण झाले की जाऊयात रूम मध्ये आणि झोपून राहूया. पण मग काय झालं मध्येच त्यानंतर मस्त पैकी फुल जेवण झालं आणि वरती आलोय. वरती आल्या म्हणजे रूम मध्ये आलो आणि लगेच मग आम्ही स्प्राईट मागितला आणि यांना सगळ्यांना फुल जेवण झालं, थंड काहीतरी प्यायचं होतं म्हणून यांनी स्प्राईट मागितला. मग स्प्राईट ते आता यांचं चालू आहे ग्लासमध्ये ओतायचं काम. आता हे देत आहे, मग आता मी त्यांना वाटून देते. लगेच वाटून ते दिलं. दुसऱ्या रूममध्ये बाकीचे बसलेले होते पण त्यांच्यासाठी आता हे ग्लास भरायचं काम चालू आहे. मग यांचं झालं काहींचं प्यायचं आणि मग तिकडे नेऊन द्यायचे होते. मग ते भैया नेऊन देणार होते. मग ग्लास ते भरून ठेवले यांनी. आणि हे बघा सगळे एवढं गप्पा मारता फुल. आम्ही 2 वाजेपर्यंत गप्पा मारला होता. फायनली आता बाय बाय. माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज. बाय बाय मित्रांनो.